तर नमस्कार मित्रांनो, आकाश सुरवंशी यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे। मित्रांनो, मी आज अर्धापूरच्या बैल बाजारामध्ये आलेला आहे। मित्रांनो, पाहू शकता काय या ठिकाणी संपूर्ण बैल बाजार भरत होता। तर आज मित्रांनो काय बाजार भरलेला नाही। तर आज इथे या ठिकाणी मित्रांनो बाजारामध्ये कुरेशी समाज थांबलेला आहे। तर त्यांची थोडे दोन तीन शब्द बोलतो। पाहू शकता तुम्ही बाजार थोडा भरलेला आहे। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या कुरेशी समाजाचे लोक थांबलेले आहेत या ठिकाणी बैल बाजारामध्ये अर्धापूरमध्ये। तर पाहू शकता तुम्ही कोण होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। तर नाव सांगा तुमचं? मोहम्मद अफसर। कोणता बाजार आहे? अर्धापूर बाजार आहे, जिल्हा नांदेड, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। तर काय म्हणणं आहे तुमचं? आता हे आमचं म्हणणं हेच आहे की बाजार जे आहे तर लोक जे आम्ही व्यापारी बैल घेणं करतो, म्हशी गाय तुमचे ते गावन म्हशी आहे, गावन गाय आहे, बैल हातात आणि पुन्हा हलगाट अशी घेत होतं। रस्त्यामध्ये लोक अडवायला लागले आणि ढोरं बी सुटून घेऊ लागले आणि कारवाई बी करू लागले। ते कुठेही बी गेले तर त्याचा काही उपयोग होईना, मालही चालला, पैसाही चालला आणि पुन्हा कारवाई आपल्यावरच होईल। त्याने मग आमच्या संघटनेने हे तय केले कुणी व्यवहार करायचा नाही, द्यायचं नाही, घ्यायचं नाही, काही करायचं नाही। त्याच्यामुळे ह्या बाजारामध्ये आम्ही आलो लोक, त्याचा परिणाम आहे। किती दिवसापासून बाजार बंद आहे? हे तरी आता अर्धापूरचा तर हा पहिला बाजार आहे। एक 4-5 वार झाले, ते सगळीकडे चालू आहे, सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे। तुमचं म्हणणं काय म्हणजे लगेच चालू करून द्यावं का? मला सरकारकडून हे निवेदन द्यायचं की बा हे जे त्रास आहे त्रास व्हायला लागला, लोक गाड्या अडवायला लागले आणि विनाकारण जे लूटमाप करू लागले, मारायले, तोडायले, ड्रायव्हरला मारायले, गाडीवाल्याला मारायले, व्यापाऱ्याला मारायले, ढोरच काढून घ्यायले आणि गोरक्षण टाकायला आणि कोर्टात जा म्हणाले, आम्हाला कोर्टात गेल्यानं ढोरं सुटाना, पैसाही चालला, मालही चालला, विनाकारण त्रास व्हायला। हे त्रास लई व्हायला अति झाल्यामुळे ह्या लोकांना हे पाऊल उचललेलं आहे। आमचं म्हणणं हेच आहे की बा ह्याच्यावर सरकारनं काहीतरी लक्ष देऊन का मुख्यमंत्री साहेबांना, इथले जे बी आमदार खासदार आहेत त्यांना सर्वांना आमची हे क्रिया समजून ह्याच्यावर काहीतरी लक्ष घालावं आणि याच्यावर ध्यान देऊन या प्रश्नाचा मार्गी लावावा ही आमची विनंती आहे सरकारकडून, मुख्यमंत्र्याकडून आणि सगळ्याकडून। तुमच्या माध्यमातून आमचं हे निवेदन पोहोचवा प्रत्येक माणसाला। म्हणजे शेतकरी लोकांना आपण त्रास चालू आहे, फार त्रास आहे। हे शेवटी शेतकऱ्यावर येणार आहे, मूळ रक्कम जे शेतकऱ्याजवळ जाणार आहे। समजा आम्ही एक व्यापारी आहोत, कुरेशी समाज आलाय, शेतकऱ्याला याचा फटका आहे आणि बजरंग दलचे जे पुरात हे अडवाडी करून शना आमचा जे पैशाचा माल आहे अडून मारहाण करून संरक्षण टाकून शना हे करायले, अजून पुन्हा आमच्यावरच केस, आमच्यावरच दबाव। यामुळे आम्ही परेशान हो। आमच्या कुरेशी समाजाने एक निर्णय घेतलेला आहे की बाजार बंद म्हणून हे घोषित केलेलं आहे। आम्ही जर आम्हाला हे सुविधा भेटणार नाही पोलिसाकडून किंवा बजरंग दलाकडून आम्हाला हे मारहाण होऊ नये, याच्यामुळे आम्ही हे केलं। पोषण खरेदी विक्री थांबलेली आहे, खरेदी विक्री बंद केलेली आहे। आज कोण बोलणार आहे का? तर मित्रांनो पाहू शकता दरबारीच्या ह्या मी मित्रांनो शुक्रवारच्या अर्धापूरला मी बैल बाजारामध्ये भेट देण्यासाठी आलतो। तर बाजार मित्रांनो बंद झालेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो कुरेशी समाजाची थोडी मुलाखत घेतलेली आहे। तर या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची पण थोडी मुलाखत घेतलेली आहे। काय बाजार काही भरलेला नाही मित्रांनो, पाहू शकता आणि पावसाळा चालू असल्यामुळे आणि बाजार बंद झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये सांगा। पाहू शकता शेतकऱ्याची पण विक्री खरेदी बंद आहे मित्रांनो, कोणी गिरायक येत नाही मित्रांनो बाजारामध्ये, पण बाजार आता बंदच झालेला आहे। थोड्या मित्रांनो गाई आणि म्हशी आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये। त्या म्हशीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्यात